माझं नाव सुमित सिंगारे, मी आचार्य अकॅडमीचा डिरेक्टर म्हणून काम करतो. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे एज्युकेशन अँड करिअर आफ्टर कोविड-19 एरा. तर याबद्दलचे मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगणार आहे. तर प्रेडिक्शन म्हणजे काय, तर अंदाज बांधणं म्हणतात किंवा असं असं होईल असं मी सांगेल. कारण कुणी जर येऊन तुम्हाला सांगत असेल की मला माहिती आहे पुढे काय होणार आहे, तर सरळ खोटं बोलत आहे. यू शुड नॉट गो बाय द फेस व्हॅल्यू. इथे जे काही प्रेडिक्शन्स मी सांगणार आहेत त्याच्या मागे काहीतरी अंडरलाईन फॅक्ट्स आहेत. ते फॅक्ट्सही मी तुम्हाला सांगेल आणि त्यावरनं का प्रेडिक्शन हे ड्रॉ केलेत आणि त्याचा आपल्यावरती इम्पॅक्ट कसा होणार आहे, आपल्या स्टुडंट्सवरती इम्पॅक्ट कसा होणार आहे, तेही मी सांगणार आहे. सो एज्युकेशन मधले 4 प्रेडिक्शन आणि करिअर मधले 4 प्रेडिक्शन हे नेमकं काय होणार आहे हे मी सांगणार आहे. ओके, सो ऑनलाईन ऑब्व्हियसली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आता कोविड-19 आलेलं आहे, गोष्टी ऑनलाईन शिफ्ट झालेल्या आहेत. सगळेजण एकतर युट्यूबवरती व्हिडिओ बघतायत किंवा झूमवरती लेक्चर अटेंड करतायत. तर ऑनलाईन एज्युकेशन होणार. ओके, ते तर त्यात काही वादच नाही. पण ते कसं होणार त्यात सुद्धा आपल्याला बरेचसे फाटे फुटतात, बरेचसे ऑप्शन्स असतात. तर त्यातला नेमका कोणता ऑप्शननी हे सगळं जाईल, हे सगळं व्हर्टिकल जाईल, त्याबद्दल आपण डिस्कस करूया. ओके, सो ऑनलाईन एज्युकेशन ही जी टर्म आहे ही 2008 पासून एक्झिस्ट करते. तर त्यावेळेला ज्यावेळेला ही टर्म कॉइन झाली होती, ही टर्म ज्या वेळेला वापरल्या गेली होती ती म्हणजे MHRDनी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी ऑनलाईन एज्युकेशन चालू करायचं यासाठी म्हणून काही इनिशिएटिव्ह घेतले होते. तर परिस्थितीला कन्सिडर करून आणि फ्युचर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे इनिशिएटिव्ह घेतले होते. तर ते कसे घेतले होते, तर NPTEL चे लेक्चर्स त्यांनी रेकॉर्ड करायला चालू केले होते. तर NPTEL काय असतं, तर नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग. ओके, तर हे त्यांनी सुरू केलं होतं. पण हे कधी चालू होतं, 2008-9 मध्ये. आणि कसं सुरू केलं होतं, तर फॉर एक्झाम्पल जर आज एखादा विद्यार्थी 11वी-12वीचा विद्यार्थी MHT CETचा अभ्यास करत असेल आणि त्यासाठी त्यांना जर फिजिक्सचा अभ्यास करायचा असेल, तर यू वुड रीच आउट टू समवन लाईक से कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे खूप मोठे प्रेस्टिजियस एक्सपिरियन्स असे प्रोफेसर असतील फिजिक्सचे, डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड सायन्सचे. त्यांना जाऊन गव्हर्नमेंटने अप्रोच केलं आणि म्हणलं की ओके, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला हे असं असं लेक्चर कंडक्ट करायचं आहे आणि ते तुम्ही ऑनलाईन रेकॉर्ड करा प्लीज. मग त्यांनी बराचसा वेळ त्याच्यात घातला की जर आपण हे ऑनलाईन शिकवणार असो तर हे वन वे कम्युनिकेशन आहे, ते कसं रेकॉर्ड करायला पाहिजे आणि त्यातनं जास्तीत जास्त फायदा मुलांचा कसा होईल, असं करून त्यांनी पूर्ण एक लेक्चर सिरीज रेकॉर्ड केली ज्यामधने पूर्ण 11वी आणि 12वीचा फिजिक्सचा सिलेबस कव्हर केला. मग तसंच त्यांनी मॅथ्स, बायो, केमिस्ट्री हे सगळ्याचं कन्सिडर केलं. जर JEE असेल किंवा नीट असेल तर त्यासाठी दे रीच्ड आउट टू इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा एम्स यांचे जे प्रोफेसर आहेत त्यांच्याशी त्यांनी ते रीच आउट केलं आणि त्यांनी मग हे व्हिडिओज रेकॉर्ड केले आणि हे फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी द्यायला सुरुवात केली. बट प्रॉब्लेम असा होता त्यावेळेला की सगळ्यांकडे मोबाईल फोन नव्हते, सगळ्यांकडे लॅपटॉप नव्हते, टॅबलेट नव्हते. त्यावेळेला इंटरनेटची स्पीड एवढी चांगली रिलायबल नव्हती, जिओ आलेलं नव्हतं, प्रत्येकाकडे डेटा असेलच, इंटरनेट असेलच याचीही काही शाश्वती नव्हती. त्यामुळे NPTEL डिडंट रिअली फ्लाय ऑफ, म्हणजे इट डिडंट रिअली वर्क अप टू द एक्सटेंट जेवढं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, तर मग त्यानंतर मग हळूहळू हे ऑनलाईन एज्युकेशन सेक्टर इव्हॉल्व्ह होत गेलं आणि जसं जसं जिओ आलं तसं तसं या गोष्टी पुढे जात गेल्या आणि मग ते सगळ्यांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार होत गेला. ओके, सो फर्स्ट प्रेडिक्शन आय एम नाव ट्राईंग टू मेक इज की यातनं आपल्याला हे कळतं की ऑनलाईन एज्युकेशन कंटेंट बनवायचं असेल तर त्याला इनपुट द्यायला लागतं, त्याला वेळ द्यायला लागतो. ओके, सो फर्स्ट प्रेडिक्शन इज ब्लेंडेड लर्निंग विल ड्रामॅटिकली इन्क्रीज. Okay, now let's see what is a blended learning. So blended learning is nothing but a mixture of what we had earlier. कोरोनाच्या आधी जसं होतं, फिजिकल क्लासेस होते, आपण फेस टू फेस शिकवायचो, डाऊट क्लिअर करायचो, प्रॉक्टर्ड टेस्ट म्हणजे इन्व्हिजिलेशन तिथे असताना मग टेस्ट कंडक्ट करून घ्यायचो, दॅट वॉज देअर. आणि आता ऑनलाईन एज्युकेशन आलं की याच्यामध्ये झूम ॲप आहे, युट्यूबवरती लेक्चर आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. तर याचं कॉम्बिनेशन होऊन आता पुढे गोष्टी होणार आहेत. सो हे जे ऑनलाईन टूल्स आहेत दे आर नॉट गोइंग टू बी द सबस्टिट्यूट फॉर अवर एक्झिस्टिंग टीचिंग, बट दे आर गोइंग टू बी द कॉम्प्लिमेंटरी टूल्स फॉर अवर एक्झिस्टिंग टीचिंग. तर मी उदाहरण देतो की आता जे नवीन टूल्स आलेत ते नेमके कोणते आहेत. आता सगळ्यांना वाटतं, सगळ्या टीचर्सला वाटतं की माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी युट्यूबवरती लेक्चर अपलोड करणं चालू केलेत. बऱ्याच शाळांनी, कॉलेजेसनी, इन्स्टिट्यूट्सनी हे व्हिडिओज रेकॉर्ड करून युट्यूबवरती टाकणं चालू केलेलं आहे. अँड इट्स कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. ऑल यू नीड इज
सम इंटरनेट स्पीड अँड डेटा. ओके, इंटरनेट डेटा. नाव यामध्ये आता एवढे भरमसाठ लेक्चर याच्यामध्ये झालेले आहेत की यू स्टार्ट आस्किंग क्वेश्चन टू युअर सेल्फ की हा डेटा क्युरेटेड आहे का, हा कंटेंट क्युरेटेड आहे का. क्युरेटेड म्हणजे काय, तर यातला नेमका कोणता व्हिडिओ चांगला, कोणत्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी चांगली, कोणत्या व्हिडिओची व्हिडिओ क्वालिटी चांगली, कोणत्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बोर्डवर लिहिलंय ते दिसतंय, कोणत्या व्हिडिओत नाही दिसत आहे, कोणत्या व्हिडिओत कोणती कन्सेप्ट कव्हर झालेली आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर ही क्युरेट करायला कुणालाही वेळ नाही आणि व्हिडिओज रोज अपलोड होतच जात आहेत. ओके, पण आता जर ऑफलाईन सेशन असेल आणि त्यामध्ये जर एखाद्या टीचरने सांगितलं की माझे लेक्चर्स ऑनलाईन आहेत, ते तुम्ही बघा, त्यात काही डाऊट असेल तर आपण फेस टू फेस डिस्कस करू, देन दॅट बिकम्स अ कॉम्प्लिमेंटरी. ओके, दॅट देर इज अ सिनर्जी बिटवीन दीज. देर आर अदर टूल्स लाईक ऑनलाईन टेक्स्ट कंडक्ट करणं असेल, क्लासरूम मॅनेजमेंट सिस्टीम, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, त्याच्यानंतर ऑनलाईन बुक्स शेअर करणं असेल, नोट्स शेअर करणं असेल. तर या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी ज्या वेळेला सगळ्यांसोबत शेअर करतो तर देर इज नो कंट्रोल की कोणी मी शेअर केलेले नोट्स वाचतंय का, मी ज्या वेळेला टेस्ट त्यांना घरी सॉल्व्ह करण्यासाठी देतोय त्यावेळेला ते चीटिंग तर नाही करत आहेत ना. तर इमॅजिन की इफ आय एम नाव कंडक्टिंग अ ऑनलाईन टेस्ट इन अ फिजिकल सेटअप, देन ऑल द प्रॉब्लेम्स की मला पेपर चेक करायला लागत नाही, सब्जेक्टिव्ह मध्ये डेफिनेटली तुम्हाला चेक करायला लागेल, बट ऑब्जेक्टिव्ह मध्ये मला पेपर चेक करायला लागत नाही, मुलांना लगेच अनालिसिस कळतं, प्रत्येक क्वेश्चन मध्ये कुठे त्यांचं चुकलेलं आहे आणि त्यामध्ये कोणती कन्सेप्ट त्यांची राहिलेली आहे त्याबद्दलचं अनालिसिस त्यांना कळतं. आणि या सगळ्या सीमलेसली होतं, लगेच होतं. इमिडिएटली आफ्टर दे सबमिट द टेस्ट दे गेट द रिझल्ट, दे गेट देअर अनालिसिस. आणि त्यामुळे दीज थिंग्स आर कॉम्प्लिमेंटरी. म्हणून म्हणतोय ब्लेंडेड लर्निंग विल ड्रमॅटिकली इन्क्रीज. दॅट्स अवर फर्स्ट प्रेडिक्शन. ओके, नाउ लेट्स गो ॲट आय मेन्शन अ कपल ऑफ मेथड्स की ही ब्लेंडेड लर्निंग मध्ये आणखीन काय काय गोष्टी इव्हॉल्व्ह होणार आहेत. सो एक गोष्ट आहे ती म्हणजे असिंक्रोनस टीचिंग, एक आहे सिंक्रोनस टीचिंग. असिंक्रोनस टीचिंग म्हणजे माझ्याकडे कॅनव्हास आहे, ब्लॅकबोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे आणि त्यानंतर मी मुलांना शिकवतो आहे. ओके, आणि मुलं हे रेकॉर्ड करून मी टाकून देतो आहे युट्यूबवरती. आणि सिंक्रोनस टीचिंग इज झूम, ज्याच्यामध्ये फेस टू फेस इंटरॅक्शन होतं आहे आणि यामधनं आपण गोष्टी शिकवतोय. सो आचार्य अकॅडमी हे दोनही गोष्टी करत आहे. सो जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, जस्ट टू सेट अ कॉन्टेक्स्ट, तर या सगळ्या गोष्टी असं नाही आहे की ही चांगली आहे किंवा ही वाईट आहे. तर या सगळ्यांचं जे मिक्सचर आहे दॅट इज गोइंग टू सर्व ॲज अ व्हेरी व्हेरी गुड पॅकेज फॉर अवर स्टुडंट्स, फॉर अवर किड्स, फॉर देम टू इव्हॉल्व अँड लर्न इन अ मच क्विकर वे. ओके, सो अगेन आय एम सेइंग दिस, these are not substitutes, but these are complementary. Okay, now the next prediction I would like to make is that the online education will be strategic priority at every institution. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आज ज्या वेळेला कोरोनाच्या आधीची गोष्ट होती त्यावेळेला बरेचसे इन्स्टिट्यूशन्स हे व्हॉलंटरीली ऑनलाईन एज्युकेशन ऑप्ट करायचे. मग त्यातले काही एज्युकेशन इन्स्टिट्यूट इथपर्यंत पुढे गेले होते की त्यांनी रोबोटला क्लासरूम मध्ये शिकवण्यासाठी ठेवलं होतं. ओके, आणि काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असे होते की त्यांनी ऑनलाईन एज्युकेशनचं काहीही अडॉप्शन नाही केलं बिकॉज दे बिलीव्ड इन कन्व्हेन्शनल मेथड्स. आता ऑनलाईन एज्युकेशन विल डेफिनेटली बी अ स्ट्रॅटेजिक प्रायोरिटी, कारण की जर ऑनलाईन एज्युकेशन नसेल तर इथून पुढे ही गोष्ट जर झाली तर चुकांमधनं शिकणं जे काय म्हणतो आपण ती गोष्ट होणार नाही, बरोबर. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना ऑनलाईन एज्युकेशन अडॉप्ट करायलाच लागेल. बट होईल काय, तर आता सेंट्रल प्लॅनिंग होईल. कसं मी सांगतो, तर आपलं जे एज्युकेशन आहे दॅट इज ऑलवेज फॉलो अ टॉप डाऊन अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच म्हणजे आपल्याकडे MHRD आहे, ओके, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यांची एज्युकेशनल बॉडी आहे. यांचे मिनिस्टर्स वेगळे वेगळे आहेत आणि यांनी जे रेग्युलेटेड केलेले पॅटर्न्स आहेत ते वेगळे वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं SSC बोर्ड आहे आणि HSC बोर्ड आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे त्यांचं CBSE बोर्ड आहे. आणि यांच्याशी अफिलिएटेड ज्या स्कूल्स आहेत तर त्यांनी सेट केलेले पॅटर्न्स ते फॉलो करतात. म्हणजे कसं, तर या सेंट्रल गव्हर्निंग बॉडीज या काही रूल्स सेट करतात. किती सब्जेक्ट असायला पाहिजे, किती आवर्स ऑफ इन्स्ट्रक्शनल आवर्स असायला पाहिजेत, किती बुक्स त्यांनी कोणते बुक्स त्यांनी रेफर केले पाहिजेत, त्यामध्ये कोणते कन्सेप्ट शिकवले गेले पाहिजेत, 8वीत कोणते कन्सेप्ट, 9वीत कोणते कन्सेप्ट, एक्झाम कशी कंडक्ट केली पाहिजे, ती किती वेळाची असली पाहिजे, रिझल्ट कधी येणार, वगैरे वगैरे वगैरे. ओके, अँड देन दी स्कूल्स विच फॉलो दीज बोर्ड्स दे फॉलो दिस पॅटर्न, दे जस्ट इम्प्लिमेंट दिस पॅटर्न. ओके, नाव when we say now the central planning will happen, आता
गव्हर्नमेंटच्या वराती मागूनचे घोडे असे आहेत की स्वयं म्हणून त्यांनी एक प्रोग्राम लॉन्च केला आहे, दिशा म्हणून एक प्रोग्राम लॉन्च केला आहे, रेडिओवरती ते क्लासेस कंडक्ट करतात, त्यांनी डेडिकेटेड टीव्हीवरती 2 चॅनल हे फक्त एज्युकेशन, ऑनलाईन एज्युकेशनसाठी ठेवलेले आहेत. बट द क्वालिटी इज सो पुअर. जर ते ऑनलाईन एज्युकेशनचे चॅनल तुम्ही बघितलं ना तर त्याचा ऑडिओ पण क्लिअर नाही आहे. ओके, सो दिस इज नॉट गोना वर्क आउट नाव. दिस नॉट, दे विल हॅव टू बी व्हेरी व्हेरी सिरियस की माझी जी स्ट्रॅटेजी असली पाहिजे ती सेंट्रल प्लॅनिंग अशी असली पाहिजे की मी काही स्टँडर्ड सेट करून देणार, मी काही टूल्स हे मॅन्डेटरीली सगळ्या शाळांना इम्प्लिमेंट करण्यासाठी भाग पाडणार, त्यांना मॅन्डेट करणार की हे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे आहेत, हे ऑनलाईन एज्युकेशनचे टूल्स तुम्हाला यूज करायचे आहेत आणि त्या शाळांना ते फॉलो करायला लागणार. तो इव्हेंच्युअली इट इज गोइंग टू इम्पॅक्ट स्टुडंट्स अँड ऑल द चिल्ड्रन. ओके, सो दॅट इज वाय दिस institutional planning and cross campus governance will be integrated. The manual learning and the online learning, they will be integrated into the existing academic setup. Okay, but that also means student will have a bit of more screen time. So त्यांचे parents will be wary की मुलांच्या डोळ्यांना त्रास होतोय वगैरे वगैरे. So we'll cover that part later. So ऑब्व्हियसली हे होणार आहे. त्याच्यासाठी मग हार्डवेअरमध्ये काही असे टूल्स येतील की किंडल जसं असतं, किंडल इज अ टूल विच इज यूज फॉर अमेझॉनचे पुस्तकं वाचण्यासाठी किंडल हे वापरलं जातं, बरोबर. तर त्याच्यात पेपर व्हाईट व्हर्जन असतं ज्याच्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही. तुम्ही रात्रभर ते वाचू शकता, ब्राईटनेस कमी करू शकता आणि तुम्ही एका पेपरकडे बघितल्यानंतर तुम्हाला जसं डोळ्यांना सूदनिंग वाटतं तसंच सूदनिंग ते किंडल हातात घेतल्यानंतर वाटतं. तर पुढे जाऊन असे हार्डवेअर येतील की ज्याच्यावरती तुम्हाला किंडल हातात येतील आणि किंडल सारखे डिव्हाइसेस येतील ज्यावरती तुम्ही व्हिडिओज बघू शकता, एज्युकेशनल व्हिडिओज बघू शकता आणि त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यांना त्रास नाही होणार. सो टेक्निकली सॉफ्टवेअर असो हार्डवेअर असो त्यामध्ये असे इव्हॅल्युएशन हे इव्हॉल्युशन इज मच एक्सपेक्टेड अँड इट्स गोना हॅपन. इट्स डेफिनेटली गोना हॅपन. ओके, नाउ आय विल गो अहेड अँड आय विल टॉक अबाउट द थर्ड प्रेडिक्शन. ओके, so this is very very important, guys, and this is applicable to everyone, all the teachers out there, all the educational institutes out there, all the edtech companies out there, all the students out there, everyone schools aso kiwa even government sati. So the thing is, now statement clear, thoda carefully aika. If you as an educational institute is teaching through your teachers on your platform to your students, then you are doomed. Okay, I'll repeat it again. If you as an educational institute is teaching through your teachers to your students on your platform, then you are doomed. म्हणजे जर मी एक इन्स्टिट्यूट असेल आणि मी माझ्याच विद्यार्थ्यांना माझ्याच शिक्षकां थ्रू माझ्याच प्लॅटफॉर्मवरती शिकवत असेल तर ते दॅट्स नॉट गोना वर्क आउट एनीमोर. तर ही कन्सेप्ट काय आहे? दिस इज स्ट्रेंज, राईट? दिस इज स्ट्रेंज, हे फार वेगळं आहे. ही कन्सेप्ट काय आहे? तर दिस इज ओपन लर्निंग. दिस इज ओपन लर्निंग. गॉन आर द डेज जेव्हा तुम्हाला खूप हाय फीस पे करायला लागायची. आज ऑक्सफर्डची जी फीस होती, ऑक्सफर्ड, MIT, स्टॅनफर्ड या युनिव्हर्सिटीची जी फीस होती ती होती 80 लाख ट्युशन फी होती त्यांची. आज त्यांचे जे कोर्सेस आहेत ते तुम्हाला फ्यू थाउजंड रुपीज मध्ये घरी बसल्या बसल्या तुम्ही करू शकता. मग मला काय गरज आहे ऑक्सफर्ड आणि स्टॅनफर्डला जाण्याची? तर काहीच गरज नाहीये. तर आज मी झूम हा प्लॅटफॉर्म वापरतोय, तो माझा प्लॅटफॉर्म नाहीये. माझे काही फ्रेंड्स आहेत की जे IIT झालेत, IIM झालेत, दे आर टीचिंग ओव्हर दॅट झूम टू माय स्टुडंट्स. सो टीचर माझे नाही आहेत, प्लॅटफॉर्म माझे नाही आहेत, स्टुडंट्स माझे आहेत नक्कीच. ऍट द सेम टाइम वी आर रिचिंग आउट टू अदर स्कूल्स आणि ज्यांना टेक्निकली दे आर नॉट साऊंड त्यांना आम्ही टेक्निकल ट्रेनिंग देतो आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांना आमच्या टीचर्स थ्रू आमच्या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही शिकवतोय. So this cross connection is definitely gonna happen, okay, and this is evident. For example, अनअकॅडमीचं जर व्हिडिओ असेल, मी असं नाही म्हणू शकत की नाही अनअकॅडमीचे व्हिडिओ तुम्ही बघू नका किंवा बायजूचे व्हिडिओ बघू नका. बघा, डेफिनेटली त्यात खूप चांगलं व्हिज्युअल आहे, पण त्यातनं डाऊट आला तर आपण फेस टू फेस तो डाऊट रिझॉल्व्ह करू. त्यामुळे ती कन्सेप्ट आणखीन तुम्हाला क्लिअर होईल. जर टेस्ट सॉल्व्ह करायची असेल तर प्रोबॅबली एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ट टेस्टिंग सर्व्हिस असेल की जी तुमचं लक्ष हे पेपरमध्ये आहे का नाही, का तुम्ही मोबाईलमध्ये चीटिंग करून तुम्ही पेपर लिहिताय हे ते आयडेंटिफाय करेल आणि ही
इन अ वे प्रॉक्टर्ड टेस्ट असेल, त्यासाठी तिथे फिजिकली इन्व्हिजिलेटरला अवेलेबल असण्याची गरज नाही. सो हे जे मिक्स अँड मॅच आहे या गोष्टी होणार आहेत. सो आय एम टेलिंग यू अगेन, दिस इज अ थर्ड प्रेडिक्शन. If you as an educational institute is teaching through your teachers on your platform to your students, then you are doomed. That's not going to happen anymore. Okay, so I'm come to the fourth part of prediction. This is for all the educators out there. हे सगळ्या टीचर्स साठी आहे आणि स्टुडंट साठी पण आहे. एज्युकेशन आता जर एवढं इझी झालेलं आहे, मला जर व्हिडिओज अवेलेबल आहेत जे मी बघू शकतो आणि मी शिकू शकतो, तर मग टीचरची काय गरज आहे? तर असं जर म्हटलं की टीचरची गरज नाही, हे खूप चुकीचं आहे. ओके, टीचरची गरज नेहमी असणार आहे, पण टीचरचा रोल, एज्युकेटरचा रोल हा खूप बदललाय आता. तर या टीचरचा किंवा एज्युकेटरचा काय रोल असणार आहे आता? तर तो रोल असणार आहे तर मुलांना फक्त आणि फक्त अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्यांना लाईफ स्किल्स शिकवणं आणि हा जो अभ्यास आहे त्यांचा रेग्युलर स्टडी आहे तो फॅसिलिटेट करणं. आय एम नॉट कॉलिंग टीचर्स देम एनीमोर. दे आर गोइंग टू वर्क एज अ फॅसिलिटेटर. सो दिस इज माय फोर्थ प्रेडिक्शन. द फोर्थ प्रेडिक्शन सेज that new roles of the educators will be two things. One is act as a facilitator and second thing is teach them life skills. Life skills म्हणजे काय? आज मुलांना नाही माहिती की टॅक्स कसा पे करतात. मी पेरेंट्सलाच विचारतो की तुम्हाला माहिती होतं का ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा तुमची सॅलरी हातात आली, टॅक्स कसा पे करतात हे माहिती होतं तुम्हाला? आय बेट की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित नव्हतं. किंवा होम लोन काय असतं, इन्शुरन्स काय असतं, तर त्याचा ईएमआय कसा पे करायचा, मला इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्याचं प्रीमियम किती असायला पाहिजे, कव्हरेज किती असायला पाहिजे, या गोष्टी आय डाऊट की तुम्हाला आजही माहिती आहेत. ओके, कोणीतरी इन्शुरन्स एजंट माझ्याकडे येतोय आणि त्यामुळे कदाचित मी ते घेतोय, मला खरंच त्याची गरज आहे का? आय डोंट थिंक की हा अवेअरनेस आहे. हे मुलांना आत्तापासून शिकवण्याची गरज आहे आणि तो रोल एज्युकेटर्सनी परफॉर्म करणं एक्सपेक्टेड आहे. ओके, नाउ दिस इज हाऊ द 21st century education is going to evolve. कारण की तुम्ही जे एज्युकेशन आजपर्यंत आपण म्हणत होतो ते एका क्लिक वरती त्यांच्या फोन, टॅबलेट आणि कम्प्युटरवरती अवेलेबल आहे. तर आज खरंच या एज्युकेटर्सची अगदी पेन आणि पेपर घेऊन, पेन आणि ब्लॅकबोर्ड घेऊन सगळंच्या सगळं रिपीट करण्याची गरज आहे का? हे आपल्याला स्वतःलाच हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. ओके, नाउ आय हॅव कव्हर्ड 4 predictions फॉर द एज्युकेशन. ओके, नाउ आय विल कव्हर the 4 predictions for the career. Okay, now first prediction in career. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्क फ्रॉम होम सांगितलंय, 30% कॅपॅसिटी वरती कंपन्यांना काम करायला सांगितलंय, 40% कॅपॅसिटीवर काम करायला सांगितलंय, लोकांना सांगितलंय घरूनच काम करा वगैरे वगैरे वगैरे. सो वी ऑल नो दिस. ओके, तर दिस वर्क फ्रॉम होम इज डेफिनेटली गोइंग टू बिकम अ नॉर्म. नॉर्म म्हणजे ते सहज, म्हणजे दॅट्स गोना बी अ रूल. तर मी एक उदाहरण देतो. मी ज्या वेळेला HSBC माझा क्लायंट होता. HSBC इज वन ऑफ द बिगेस्ट बँक. ओके, तर HSBC माझा क्लायंट होता आणि मी क्लायंट लोकेशनला ज्या वेळेला काम करायला जायचो तर त्यांच्या ऑफिसमध्ये उदाहरण देतो, जर 1000 लोक असतील ना, 1000 त्यांचे एम्प्लॉई असतील, तर ऍक्च्युली जे सीट आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये बसण्याच्या ज्या सीट आहेत त्या किती होत्या माहिती आहे का? फक्त 700 होत्या. त्यांचं सांगायचंच असं होतं त्यांना की 300 लोकांनी प्रत्येक दिवशी घरून काम करायचंय. कधी हे 300 असतील, कधी ते 300 असतील, कधी ते 300 असतील. ही पुण्यातली कंपनी, बरं, पुण्यामध्ये कोरेगाव पार्क मध्ये ही कंपनी आहे, तर विमाननगरमध्ये. तर तिथे जर तुम्ही बघितलं तर दिस इज द नॉर्म दे फॉलो. 1000च्या मागे 700 सीट. आता दिस इज गोइंग टू बी अ नॉर्म फॉर ऑल द कंपनीज. So that is my first prediction, that work from home is going to become a norm. आणि त्याच्यासाठी हे व्हर्च्युअल कोलॅबोरेशन टूल्स लाईक झूम असो, मायक्रोसॉफ्ट टीम्स असो, दीज आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी नॉर्मल. म्हणजे त्यांचं युसेज खूप जास्त वाढणार आहे. ओके, नाउ सेकंड थिंग. आता बऱ्याच जणांना हे असेल की मला कसा इम्पॅक्ट होईल ना त्याचा, मी काय करायला पाहिजे? आता चल, मी जर 8वी 9वी 10वी मध्ये आहे तर मी काय करायला पाहिजे ते सांगा मला. हे काय वर्क फ्रॉम होम तर चांगलीच गोष्ट आहे, मी घरी बसून करून घेईल. सो त्यांच्यासाठी सांगतो, माय सेकंड प्रेडिक्शन इज देर विल बी चेंज इन नेचर ऑफ जॉब्स. ओके, मी जॉब कमी होईल म्हणत नाहीये मित्रांनो, मी जॉब कमी होईल म्हणत नाहीये, जॉब वाढेल म्हणत नाहीये, मी जॉबचे नेचर चेंज होतील असं म्हणतोय. मी तुम्हाला उदाहरण देतो.
की बँकेत जर तुम्ही गेलात आणि ज्या वेळेला तुम्हाला पैसे काढायचे असतील, विड्रॉ करायचे असतील, ओके, एटीएम मध्ये नाही, बँकेत गेला आणि तुम्हाला पैसे विड्रॉ करायचे, तुम्ही एक स्लिप भरता, स्लिप भरून त्या माणसाला देता, त्या माणसाला टेलर म्हणतात, TELLER, टेलर. ओके, सो वेन यू गिव्ह हिम दॅट स्लिप आणि तुमचं पासबुक वगैरे जे असेल, त्यानंतर तो तुम्हाला पैसे देतो. ठीक आहे, तर दॅट्स अ टेलर. आता काही वर्षाआधी एटीएम म्हणजे ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन याचा शोध लागला, आणि एटीएमचा लॉंग फॉर्म एनी टाइम मनी नाही आहे बरं मित्रांनो, तो आहे ऑटोमॅटिक टेलरिंग मशीन, याचा शोध लागला. आता मला काय करायचंय, मला कार्ड स्वाईप करायचंय, पैसे काढायचे, दॅट्स हाऊ एटीएम वर्क्स, सिम्पल एनफ. मग तुम्हाला वाटलं असेल की चला यार एटीएम आलं, जर एवढ्या सहज पैसे निघतायत तर ते जे टेलरचे जॉब आहेत ते कमी व्हायला पाहिजेत किंवा अगदी नाहीसे व्हायला पाहिजेत. पण आज झालेत का? नाही. आजही तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला टेलर दिसतो, तुम्हाला जो पैसे देणारा माणूस आहे तो दिसतो, बरोबर, आणि तो अजूनही तिथे आहे. पण नेचर ऑफ जॉब चेंज झालेला आहे. आता टेलर मध्ये जास्त जॉब क्रिएशन नाही आहे, जॉब वॅकन्सीज नाही आहेत. जॉब वॅकन्सी कशा? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीज मध्ये, जे हे ऑटोमॅटिक टेलरिंग मशीनचं सॉफ्टवेअर बनवतात किंवा त्या एटीएमचं जे हार्डवेअर बनवतात, त्या कंपन्यांमध्ये ओपनिंग वाढलेली आहे. सो जॉबचं नेचर चेंज झालंय. उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो, आज आपल्याकडे एखादी शाळा असेल किंवा एखादं कॉलेज असेल तर त्यांच्याकडे एक डीटीपी ऑपरेटर असतो. तो डीटीपी ऑपरेटर काय करतो, तर एक क्वेश्चन पेपर सेट करतो, बरोबर. तर तो क्वेश्चन पेपर सेट करतो आणि तो टाईप करतो आणि मग त्याचं लेआउट फॉर्मॅटिंग करतो आणि मग ते प्रिंट आउट काढून सगळ्यांना देऊन टाकतो, बरोबर. पण आता जर एक्झाम्सच ऑनलाईन होणार असतील तर डीटीपी ऑपरेटरची काय गरज? तुमचा जो एक्झिस्टिंग पेपर आहे तो तुम्ही अपलोड करून टाकला की तुमचा पेपर सेट झाला आणि तो पेपर तुम्ही ऑनलाईन कंडक्ट करताय. असं नाही म्हणत की डीटीपी ऑपरेटर अगदीच त्यांचे जॉब संपून जातील, नाही. हे जे डीटीपी ऑपरेटर आहेत त्यांचे जॉब जाणार नाहीत, बट हे जॉब शिफ्ट होणार आहेत. देयर वोंट बी एनी मोर जॉब क्रिएशन इन दिस डीटीपी ऑपरेटर पार्ट. ओके, सो दॅट्स माय सेकंड प्रेडिक्शन. सो फॉर एक्झाम्पल आय टेल यू फ्यू नंबर्स. ओके, आता जे कोरोनामुळे नेमकं इंडस्ट्रीमध्ये काय काय झालेलं आहे याचे काही नंबर्स माझ्याकडे आलेले आहेत. सो वेन आय वॉज वर्किंग इन बँगलोर, सो we used to do this kind of surveys. So one of the survey I got is that की 514 कंपनीजचा सर्वे केलेला आहे आणि या 514 कंपनीज मध्ये सध्या काय चालू आहे? हायरिंग फ्रीज चालू आहे, सॅलरी हाईक चालू आहे, सॅलरी कमी करणं चालू आहे, पे कट चालू आहे, ले ऑफ चालू आहे. तर ते मी तुम्हाला सांगतो. 514 कंपनीजचा हा सर्वे आहे. एअर टेबल नावाच्या एका सर्वे करणाऱ्या कंपनीने हा केलेला आहे आणि त्यामध्ये आज जवळपास 200 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये हायरिंग फ्रीज आहे. 30 पेक्षा जास्त कंपन्यांनी जे कॅम्पसचे फायनल इयरच्या मुलांना ऑफर दिलेले होते ते काढून घेतलेले, रेसेंड केलेले आहेत, मागे घेतलेले आहेत. आणि 100 पेक्षा जास्त कंपन्या या त्यांच्या एम्प्लॉईजला ले ऑफ करतायत. म्हणजे अगदी ओयो रूम्स असतील, ओला असेल, उबर असेल, या सगळ्या कंपन्या त्यांच्या एम्प्लॉईजला ले ऑफ करतायत, कामावरनं काढून टाकतायत. ओके, पण त्यात एक सिल्वर लाइनिंग असं आहे की चांगली गोष्ट अशी आहे की 100 पेक्षा जास्त कंपन्या अशाही आहेत की ज्या अजूनही हायर करता आहेत. ओके, आणि या कंपन्या कोणत्या आहेत? तर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी असेल, सॉफ्टवेअर कंपनीज असतील, ऑनलाईन मार्केटिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल. सो सांगायचा मुद्दा हा की नेचर ऑफ जॉब असा चेंज होणार आहे, त्यामुळे तुमचा करिअर कोर्स तुम्ही असा सेट करा की ज्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन अशा जॉबमध्ये तुम्ही जाल की विच विल नेव्हर बी ऑब्सोलीट. ऑब्सोलीट म्हणजे तो कधीही तो जॉब असा नाही येणार की ही प्रोफाईल किंवा हे जॉब डिस्क्रिप्शन कामाचं नाही राहिलं एनिमोर. ओके, सो दॅट्स माय सेकंड प्रेडिक्शन, दॅट चेंज इन नेचर ऑफ जॉब. आता आपण 2 प्रेडिक्शन बघितलेत. एक आहे देयर विल बी वर्क फ्रॉम होम, व्हेरी व्हेरी एव्हिडंट वर्क फ्रॉम होम. सेकंड, चेंज इन नेचर ऑफ जॉब. आपण बघणार आहोत थर्ड प्रेडिक्शन. द थर्ड प्रेडिक्शन इज देयर विल बी ट्रू सेन्स ऑफ ग्लोबलायझेशन. When I say true sense of globalization, तर होणार काय? आज बऱ्याचशा कंपन्या ह्या चायनामधनं बाहेर निघता आहेत आणि त्या इंडियामध्ये कंपनी सेटअप करायला येऊ घालतायत. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोएक्टिव्हली या सगळ्या कंपन्यांना रीच आउट
होऊन सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला जागा देतो, आम्ही तुम्हाला सिंगल विंडो रजिस्ट्रेशन देतो, सगळं तुमचं पेपरवर्क आम्ही क्लिअर करून घेतो आणि जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही इथे कंपनी सेटअप करण्यासाठी. सो ऑल यू नीड टू डू इज जस्ट कम टू इंडिया, सेटअप युअर फॅक्टरी अँड फॅसिलिटी अँड जस्ट स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग. ओके, what will it do? It will increase the employment, it will definitely increase the economy. Okay, it will improve the economy. आता यामध्ये थर्ड आणि फोर्थ प्रेडिक्शन मी सोबत बनवतो. द फोर्थ प्रेडिक्शन हिअर इज दॅट, आणि दिस इज नॉट अ प्रेडिक्शन, दिस इज ऍक्च्युअली हॅपनिंग आणि त्याच्यावरती अंडरलाईन बेस्ड प्रेडिक्शन आहे. हो, एक न्यूज तुम्ही 3 दिवसाआधी बघितली असेल, दॅट इज यूपी, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट सस्पेंड्स ऑल द लेबर लॉज. व्हॉट डज इट मीन? इट मीन्स दॅट उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने जे 42 लेबर लॉज होते ते काढून टाकले आहेत. याचा अर्थ आधी लेबर लोकांना 9 तास 10 तासाच्या वरती ड्युटी करायला सांगणं पॉसिबल नव्हतं. आता तुम्ही त्यांच्याकडनं 12 तास 15 तास काम करून घ्या, ती त्यांची पिळवणूक कन्सिडर होणार नाही. आणि तुम्ही म्हणाल की गव्हर्नमेंट असं का करेल? जे ही गरीब लोक आहेत, यांचं हातावरचं पोट आहे, तरी सुद्धा यांच्यासाठी तुम्ही असं का करताय, यांच्याबद्दल असं वाईट का वागताय? तर त्याचं मागे रिझन असं आहे की आपल्या इथले जे लेबर लॉज आहेत हे 40 ते 50 वर्ष जुने आहेत. इंग्रजांच्या काळातले काही लॉज आहेत आणि त्यामुळे इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर कंपनीज टू ऑपरेट. आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला गव्हर्नमेंटनी असा रूल काढून टाकला, इट बिकम्स व्हेरी इझी फॉर कंपनी टू सेटअप अ शॉप, हायर ऑर फायर एम्प्लॉईज ॲज दे वॉन्ट. त्यामुळे इथून पुढे काय होणार आहे तर कंपन्या, आता लक्झमबर्ग नावाची एक कंट्री आहे जी लंडनच्या जवळ आहे आणि त्या कंट्रीच्या जे एरिया आहे, लँड एरिया आहे, त्याच्या डबल एरिया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोव्हाइड केलाय. कशासाठी? ज्या कंपन्या चायनामधनं भारतामध्ये येऊन फॅक्टरी सेटअप करणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही ही जागा देऊन टाकतोय असं म्हणून. आता ही किती जास्त मोठी गोष्ट आहे. लँड एक्विजिशन इज वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम व्हेन यू सेटअप अ शॉप हिअर. आणि जर तो प्रॉब्लेम काढून टाकला, तुम्ही लेबर लॉज काढून टाकले, कंपन्या का नाही येणार? आणि ज्या वेळेला या कंपन्या येतील तर या कशा कंपन्या आहेत? तर दीज आर मास मॅन्युफॅक्चरर्स. आज जगामध्ये बनणारा 40%, उदाहरण देतो एक तुम्हाला, एक सॉक्सचं क्लस्टर आहे चायनामध्ये. ओके, तर त्या सॉक्सचं जे क्लस्टर आहे ना, तर त्याच्यामध्ये कापूस आणणं, त्याला कातणं, तिथून धागा बनवणं, तिथून कापड विणणं, कापडापासून सॉक्स शिवणं, त्याचं पॅकिंग, डिस्पॅच, हे सगळं एका क्लस्टरमध्ये होतं. सॉक्स, बरं, पायात घालायचे सॉक्स, हे सगळं एका क्लस्टरमध्ये होतं. आणि जगातले 40% सॉक्स हे त्या एका क्लस्टरमध्ये बनतात. इट्स हायली लायकली की तुम्ही जो सॉक्स वापरताय ना तो तिथे बनलेला आहे. तर या सगळ्या कंपन्या, अशा कंपन्या जर भारतात येणार असतील तर मग तुमचा जो जॉब असणार आहे इथून पुढे, तुम्ही ज्यामध्ये करिअर स्कोप असणार आहे, तो करिअर असं असणार आहे की तुम्ही या इंडस्ट्रीचं सप्लाय चेन मॅनेजमेंट असो किंवा ऑपरेशन्स असो किंवा फिनान्शियल मॅनेजमेंट असो किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असो, तर या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा करिअर मॅप आणि ऑब्व्हियसली तुमचा स्वतःचा इंटरेस्ट आणि इन्क्लिनेशन या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही ठरवायला पाहिजे की तुम्हाला कुठे करिअर करायचं आहे आणि हाऊ करिअर आर गोइंग टू चेंज इन इंडिया इन पोस्ट कोरोना, पोस्ट COVID-19 एरा. ओके, सो 4 प्रेडिक्शन्स मी करिअर जॉब मधले परत सांगतो. फर्स्ट, देर विल बी वर्क फ्रॉम होम. Second, there will be change in nature of job. Third, there will be true sense of globalization because jobs from other countries will move to India because India is considered as a developing nation and it is next to China and now probably giving a very stiff competition to China. And the fourth one is that India is in next line to become a superpower. ओके, आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे काही कॉम्पिटन्सीज आहेत, स्किल्स आहेत, ते बिल्ड करण्यासाठी आत्तापासून सुरुवात करायला पाहिजे. ओके, सो 8 प्रेडिक्शन्स आपण बघितले आणि दॅट वॉज द मेजर थिंग विच आय वॉन्टेड टू सेट ॲज अ कॉन्टेक्स्ट. ओके, देर वॉज समवन आस्किंग मी अ क्वेश्चन की सर आर्ट्स का सायन्स? ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी क्लिअर क्वेश्चन. सो इथे मला आन्सर द्यायला आवडेल की आर्ट्स आणि सायन्स याच्यामध्ये कोरोनाचा फार कमी प्रभाव आहे असं म्हटलं तरी चालेल. बेसिकली आर्ट्स आणि सायन्स हे तुमचं डिसिजन असायला पाहिजे की तुमचं काय स्किल आहेत, तुमचे इन्क्लिनेशन्स कुठे आहेत, तुमचे इंटरेस्ट कुठे आहेत,
या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही कन्सिडर कराल, आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली यू ऑल्सो नीड टू कन्सिडर द सर्कमस्टन्सेस, आणि हे सर्कमस्टन्सेस कन्सिडर करून यू नीड टू डिसाइड अपॉन अ करिअर, की आर्ट पासून पुढे काय काय करिअर रोडमॅप ला फाटे फुटतात, सायन्स थ्रू काय काय करिअर रोडमॅपला फाटे फुटतात, आणि मग त्या ब्रांचेस पैकी एक्झॅक्टली कोणती ब्रांच ही माझ्यासाठी सुटेबल असेल. आता मी आर्ट्स बद्दल काही स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला सांगतो, की आर्ट्स इन इंडिया इज नॉट दॅट इव्हॉल्व्ड अनलेस you do your graduation from a college like रुईया कॉलेज or JJ स्कूल ऑफ आर्ट्स. तर हे मोठे कॉलेजेस आहेत. या कॉलेजमधनं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे फिनान्शियल स्टेबिलिटी बद्दल वरी करायला लागतं ते वरी करण्याची गरज नाही पडत, बिकॉज द काइंड ऑफ ॲल्युमनाय बेस दे हॅव. तिथले जे ग्रॅज्युएट झालेले स्टुडंट्स आहेत, तिथले जो करिक्युलम आहे, तिथलं जे एक्सपोजर आहे, हे ट्रिमेंडस आहे, हे खूप जास्त आहे, इंटरनॅशनल लेवलचं आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढे जॉब घेण्यासाठी म्हणा किंवा एनी दुसऱ्या कोणत्या याच्यासाठी प्रॉब्लेम येत नाही, आणि देन इट सेव्स यू फ्रॉम द फिनान्शियल ट्रबल. तर ज्यावेळेला तुम्हाला आर्ट्स मध्ये करायचं असेल तर सेट युअर गोल व्हेरी हाय, की अच्छा मला JJ स्कूल ऑफ आर्ट्स और रुईया कॉलेज यांसारख्या कॉलेजमधनं आर्ट्स करायचं आहे. इफ इट इज सायन्स, देन मेक शुअर दॅट युअर इन्क्लिनेशन और इंटरेस्ट डेफिनेटली मॅचेस विथ what you are willing to do and all the different career options which you have in front of you. Okay, so we'll wait for any other questions if we have. Someone is individually asking me to cover something about the satellite which I worked on. Okay, so मी जेव्हा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये होतो त्यावेळेला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने स्वयं नावाचा एक सॅटेलाइट लॉन्च केला होता. त्या स्वयं सॅटेलाइटच्या स्ट्रक्चर सबसिस्टीमचा मी हेड होतो. तर बेसिकली मी तो स्वयं सॅटेलाइट हा डिझाईन केलाय, त्याचं स्ट्रक्चर डिझाईन केलंय, त्याचं जे थर्मल सिम्युलेशन आहे ते थर्मल सिम्युलेशन आम्ही बनवलेलं आहे. तर त्या थर्मल सिम्युलेशन बनवल्यानंतर त्याच्यासाठी कोणते इन्सुलेटिंग मटेरियल्स वापरायला पाहिजेत आणि ते कशा प्रकारे ते सॅटेलाइट वरती चिटकवायला पाहिजेत ते पण आम्ही डिझाईन केलंय. त्यानंतर वन्स वी बिल्ड द प्रोटोटाइप, आम्ही त्याचं व्हायब्रेशन टेस्टिंग केलंय, की एका सॅटेलाइट लॉन्च व्हेकल मध्ये ज्या वेळेला तुम्ही सॅटेलाइट टाकता त्यावेळेला त्याला खूप जास्त फोर्स थ्रू जायला लागतं, आणि त्यानंतर त्या फोर्स थ्रू गेल्यानंतर आतलं जे इलेक्ट्रॉनिक्स आहे, कम्प्युटर सिस्टीम आहे, ती ब्रेक व्हायला नाही पाहिजे, यासाठी तुम्ही आधीपासूनच त्याची टेस्ट कंडक्ट करता. तर ती टेस्ट आम्ही कंडक्ट केली होती. ARAI, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया, पुण्यामध्ये आम्ही ती टेस्ट कंडक्ट केली होती. थर्मलची टेस्ट सुद्धा, म्हणजे एका व्हॅक्युम चेंबरमध्ये स्पेसमध्ये जशा टेम्परेचर कंडिशन्स असतील त्या सिम्युलेट करायच्या, हे सेटअप तिथे होतं, ते आम्ही तिथे केलं होतं. अँड देन वी ऑल्सो वेंट टू इस्रो अँड वी डिड ऑल दिस. तर वाय आय एम टेलिंग यू दिस, आणि याचं करिअरशी कोरोनाशी काय रिलेशन आहे, तर ते असं आहे की सॅटेलाइट बनवणं ही आधी मोठी गोष्ट होती, पण आज जर बघितलं झालं तर जवळपास 20 असे कॉलेजेस आहेत भारतामध्ये. वी वेर द थर्ड कॉलेज इन इंडिया हू बिल्ड द सॅटेलाइट. आज 20 असे कॉलेजेस आहेत की ज्यांनी सॅटेलाइट बनवलेला आहे, तो लॉन्च केलेला आहे, आणि आता असे स्टार्टअप्स आलेले आहेत की जे सॅटेलाइट मॅन्युफॅक्चरिंगचं किट देतात तुम्हाला, आणि ते किट वापरून तुम्ही घरच्या घरी सॅटेलाइट बनवू शकता. रिअल सॅटेलाइट म्हणतोय बरं, रिअल सॅटेलाइट. आणि याचं सिम्युलेशन आपण आचार्य अकॅडमीमध्ये प्लॅन करतोय. तर सांगायचा मुद्दा हा की ज्या वेळेला तुम्ही काही गोष्टी थिअरॉटिकली शिकता पुस्तकात आणि तुम्ही हँड्स ऑन त्याचं ऍप्लिकेशन अशा सॅटेलाइट मेकिंग किंवा एनी अदर सायन्स प्रोजेक्ट मध्ये बघता, तर कन्सेप्ट फार जास्त क्लिअर होतात तुमच्या. नाउ हाऊ इज इट रिलेटेड टू कोरोना? तर इथून पुढे जे काही थिअरॉटिकल नॉलेज असणार आहे ते तुमच्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे, बट प्रॅक्टिकल नॉलेज इज समथिंग यू विल हॅव टू डू फिजिकली. आणि ते मी सिनर्जी बोलत होतो ना, ब्लेंडेड लर्निंग, ऑफलाईन प्लस ऑनलाईन लर्निंग, हे दोन्ही लर्निंग कसं होतं, तर ते असं होतं की तुम्ही ऑनलाईन त्याची थेअरी शिकून घेतली, कन्सेप्ट क्लिअर आहेत, आणि ते कन्सेप्ट अप्लाय करायचे, तर स्वतः काहीतरी करून बघायचं. तर ते सॅटेलाइट छोटंसं त्याचं मॉडेल हे बनवून बघायचं, ते काम कसं करतंय ते बघायचं, त्याच्यावरती टेस्ट कंडक्ट करायच्या, रिडिंग्स घ्यायचे, ऑब्झर्वेशन घ्यायचे, आणि त्यातनं तुमचे इन्फरन्सेस काढायचे. अँड वन्स यू डू दॅट, तुम्ही असं म्हणू शकता की हा, मग मी जे काही शिकलो होतो किंवा शिकलो होते ते मी इम्प्लिमेंट केलेलं आहे, आणि त्याच्यातून
माझे कन्सेप्ट आणखीन जास्त क्लिअर झालेले आहेत. अँड दिस इज नॉट ऍप्लिकेबल टू ओनली सॅटेलाइट, दिस इज ऍप्लिकेबल टू ऑलमोस्ट एव्हरी आस्पेक्ट ऑफ युअर लाईफ. आणि सायन्समध्ये एवढे वास्ट कन्सेप्ट आहेत, सगळे प्रोजेक्ट जर तुम्ही करत बसले तर इट विल बी द लर्निंग एक्सपिरियन्स इटसेल्फ विल बी very very intriguing, very very interesting and exciting. Okay, so that is about, I hope I answer your question. Let's see what next question we have. Okay, so Praveen is asking how to prepare for NEET. Okay, so in this period how to prepare for NEET is a very big question. So मी एक हायपोथेटिकल सिच्युएशन तुम्हाला सांगतो. ओके, जे कोणी म्हणतात ना की आता लॉकडाऊन उठेल, सगळं काही सुरळीत होईल आणि मग विल गेट बॅक टू अवर लाईव्ह आणि मग सगळं आधी जसं होतं तसं होईल, तर तसं नाही होणार आहे. नाव इमॅजिन करा की जोपर्यंत याच्यावरती वॅक्सिन किंवा क्युअर निघत नाही, प्रिव्हेंटिव्ह ऑर क्युरेटिव्ह मेजर निघत नाही, तोपर्यंत जर एक जरी पेशंट सापडला, आज आपण सगळं रिलॅक्स केलं आणि उद्या जाऊन, देव असं नाही करायला पाहिजे, बट आपल्या शेजारी किंवा आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये जर तुम्हाला कोणता पेशंट सापडला, काय करणार आहोत आपण? परत लॉकडाऊन मध्ये जाणार प्रोबॅबली, परत एकदा तिकडे जे काही कर्फ्यू लागलेला आहे ती सिच्युएशन परत उद्भवेल. मग हे लक्षात ठेवून तुम्हाला ऍक्च्युली आता हे जे नेक्स्ट एरा येणार आहे त्याच्यासाठी तयार करायला पाहिजे ना. हाऊ इज इट रिलेटेड टू नीट प्रिपरेशन? तर ते असं रिलेटेड आहे की तुम्हाला नीटचं प्रिपरेशन आता अशा पद्धतीने चालू करायला लागेल की लॉकडाऊन असो नसो, माझे फिजिकल क्लासेस रिझ्यूम होतील नाही होतील मला माहित नाही, ते कधी होतील मला माहित नाही, त्याच्यानंतर मी क्लासमध्ये, लेक्चरमध्ये, कॉलेजमध्ये परत जाऊ शकेल का नाही मला माहित नाही. सो माहित नाही म्हणजे असं पकडून चला की ते होणार नाही, प्रॉब्ली आणखीन वर्षभर होणार नाही. असं म्हणतात की यू प्रिपेअर फॉर वर्स्ट, ओके, आणि होप फॉर द बेस्ट. प्रिपेअर फॉर वर्स्ट आणि होप फॉर द बेस्ट. होप आपली अशी आहे की या 16 तारखेला लॉकडाऊन उठेल आणि त्याच्यानंतर सगळं सुरळीत होईल. पण प्रिपेअर फॉर वर्स्ट म्हणजे जी वर्स्ट सिनारिओज आहेत, ते वर्स्ट सिनारिओ म्हणजे की हे लॉकडाऊन कदाचित आणखीन 5-6 महिने चालेल, त्यासाठी तुमची तयारी करायची आहे. तर नीटचं प्रिपरेशन कसं करायचं? तर आपण ऑनलाईन झूमवरती आचार्य अकॅडमीने लेक्चर सुरू केलेले आहेत, तुम्ही ते अटेंड करू शकता. नीटचे क्युरेटेड लेक्चर सिरीज, मी याच्या आधी पण बोललो होतो, क्युरेटेड लेक्चर सिरीज, तुम्ही रॅन्डम कोणतंही इन्स्टिट्यूट पकडून त्यांचे युट्यूबचे व्हिडिओ बघत बसले तर तुम्हाला असं कळेल की अरे चारच चॅप्टर आहे तिथे, 5व्या चॅप्टरचा व्हिडिओच नाहीये इथे, किंवा आता याच्यात मला काही डाऊट आहे, मी विचारू कसं, किंवा मी याची टेस्ट कुठून कंडक्ट करू. सो फाइंड अ क्युरेटेड प्लॅटफॉर्म. ओके, अ क्युरेटेड प्लॅटफॉर्म जिकडे व्हिडिओज प्रॉपर आहेत और लाईव्ह सेशन्स चालले आहेत, जिकडे रेग्युलरली टेस्ट कंडक्ट होतात, जिकडे नोट्स दिले जातात, डिजिटल नोट्स दिले जातात, जिकडे रेग्युलर डाऊट सॉल्विंग सेशन्स होतात, वन ऑन वन सेशन्स होतात. द टीचर्स आर बटन क्लिक अवे, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरती सिंपल मेसेज टाकला तर टीचर, यू कॅन रीच आउट टू अ टीचर. तर या गोष्टी जिथे आहे, असा प्लॅटफॉर्म जिथे आहे, आणि अशा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही एनरोल करा आणि नीटचं प्रिपरेशन आतापासून सुरू करा, कारण की वेळ फार कमी मिळणार आहे तुम्हाला. ओके, so I would like to suggest ki Acharya Academy is a very good platform where we are having all of these things which you have mentioned. Like we have live sessions, like real-time doubt solving, we have proctored test, we have online notes आपण शेअर करतोय, we are building our own testing portal, ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थी जर कोणी चिटिंग करत असेल तर ते आम्हाला इथे बसल्या बसल्या कळतं की घरून कोणी त्याला उत्तरं सांगतंय, तो गुगल करतोय का मनाने उत्तरं लिहितोय. So all of this tech we are building around it and I'll suggest that you can join. Okay, I hope that answers. त्यातले जे डिटेल आहे की बायोचा अभ्यास कसा करायचा, फिजिक्सचा कसा करायचा, केमिस्ट्रीचा कसा करायचा, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, so these are very detailed topic. We can probably discuss this offline and we can also take it up on we are uploading videos on YouTube about these strategies, so you can probably refer to that. Okay, so Nikhil is asking the next question, that is शासकीय अभियांत्रिकी विद्यालयाबद्दल माहिती सांगा. ओके, सो आय टेक इट ॲज की आपल्याकडे शासकीय अभियांत्रिकी विद्यालय यामध्ये मेजरली काही इन्स्टिट्यूट्स आहेत विच आर व्हेरी वेल नोन, व्हेरी वेल रेकग्नाइज्ड. फॉर एक्झाम्पल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद, कॉलेज ऑफ GCOE अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. यासोबतच काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत जसे की वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, SGGS नांदेड, VJTI.
वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. तर हे काही ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत ज्यांचं सीईटी थ्रू ऍडमिशन होतं. ओके. आणि काही ठिकाणी जे आता IIT बॉम्बे आहे तिकडे IIT थ्रू ऍडमिशन होतं. VNIT जे आहे विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर तिथे सुद्धा JEE मेन्स थ्रू ऍडमिशन होतं. सो यांचं ही ऍडमिशन प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय फार आहेत तर मी COEPचं सांगतो कारण की मी स्वतः COEPचा स्टुडंट आहे. तर COEP मध्ये ऍडमिशनसाठी सध्या मेनली सीईटी थ्रू ऍडमिशन होतं, पण त्याच्यासाठी JEE मेन्सचा सुद्धा एक रिझर्व्ड कोटा आहे. JEE मेन्स थ्रू सुद्धा तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकतं. इथे मेजरली 10 ब्रांचेस आहेत. कम्प्युटर IT, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेटलर्जी, सिव्हिल, मेकॅनिकल, त्याच्यानंतर बीटेक टाउन प्लॅनिंग, त्याच्यानंतर मेकॅनिकलच्या 2 ब्रांच आहेत आणि असे 10 ब्रांचेस तिथे आहेत. तर या 10 ब्रांचेसमध्ये प्रत्येकाची स्ट्रेंथ जवळपास 70 मुलांची आहे. असे 700 मुलांचा इनटेक दरवर्षी COEP मध्ये आहे. काही डिप्लोमाची मुलं सुद्धा सेकंड इयरला जॉईन होतात. प्लेसमेंट बघायचं झालं तर जवळपास 100% प्लेसमेंट आहे. ॲव्हरेज पॅकेज म्हणायचं झालं तर जवळपास 5 ते 6 लाख मध्ये ॲव्हरेज पॅकेज मिळतं. कम्प्युटर IT या डिपार्टमेंटचं स्पेशली पॅकेज म्हणायचं झालं तर जवळपास ते 12 ते 13 लाख रुपये ॲव्हरेज पॅकेज असतं. तर अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील. म्हणजे देर आर एन नंबर ऑफ थिंग्स वी कॅन टेल अबाउट दीज. जे रिक्रुटर्स येतात इफेक्टिव्हली सगळ्यांना हेच बघायचं असतं ना की मला शेवटी जॉब कुठे मिळेल आणि किती स्टेबल माझं इन्कम असेल, किती जास्त ते असेल. विल आय गेट टू लर्न अ लॉट इन वाईल आय एम वर्किंग इन दॅट कंपनी. तर बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपनीज लाईक गुगल, बार्कलेज, गोल्डमन सॅक्स, प्रिन्सिपल फायनान्शियल ग्रुप, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ॲक्सेंचर या सगळ्या रिक्रुटमेंटसाठी येतात. आणि ते रिक्रुट इन बल्क, म्हणजे असं नाही की दुसऱ्या एखाद्या कॉलेजमध्ये गेलं तर 1-2 मुलं घेतले. COEP ते गेल्यानंतर 50-60 वगैरे असे पोझिशन्स, ओपन पोझिशन ते घेऊन येतात आणि तेवढी रिक्रुटमेंट ते घेतात. सो दॅट्स अ व्हेरी ब्रीफ इन्फॉर्मेशन आय हॅव टोल्ड अबाउट यू. बाकी कॉलेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला विकिपीडियावरती मिळेल, गुगलवरती मिळेल. हे कॉलेज सेकंड ओल्डेस्ट कॉलेज आहे भारतामधलं. ओके. ज्यांच्या नावाने इंजिनियर्स डे सेलिब्रेट होतो ते स्वतः कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून शिकलेले आहेत. भारतरत्न सर श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे COEP मधनं शिकलेले आहेत आणि त्यांच्या नावाने इंजिनियर्स डे सेलिब्रेट होतो आणि त्यांच्या नावाने VNIT ला नाव दिलंय, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे विचार करू शकता COEP किती जुना आहे आणि किती प्रेस्टिजियस कॉलेज आहे. ओके. आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन, निखिल. The next question we have is Nandu asking that if the foundation course necessary for students. So Nandu, I was mentioning earlier that in 8th, 9th, 10th standard, if you are very clear की तुला JEE करायचं आहे किंवा NEET करायचं आहे किंवा CET करायचं आहे, तर मी दोन्ही गोष्टी सांगतो. जर तुम्हाला क्लिअर असेल की तुम्हाला काय करायचं असेल तर काय, आणि नसेल तर काय. ओके. जर तुम्हाला क्लिअर आहे की तुम्हाला काय करायचं आहे, ओके, आणि ते म्हणजे JEE आणि NEETच करायचं आहे, तर आज JEE आणि NEETची कॉम्पिटिशन पाहिली तर JEE मध्ये जवळपास 11 लाख मुलं अप्लाय करतात दरवर्षी आणि 10,000 मुलं सिलेक्ट होतात. NEET मध्येही जवळपास 11-12 लाख मुलं अप्लाय करतात आणि एम्स, GPIMR वगैरे हे जे टॉप कॉलेजेस आहेत, BJ मेडिकल वगैरे, तर यांचे सीट्स काय फार जास्त नाही आहेत. त्यामुळे जो कन्व्हर्जन रेशो आहे, कन्व्हर्जन पर्सेंटेज आहे ते फार कमी आहे. आणि मग एवढी कॉम्पिटिशन असेल तर डेफिनेटली यू नीड टू गेट एन एज. सो हाऊ विल यू गेट एन एज? यू विल गेट एन एज ओनली अँड ओनली इफ that you are able to study beforehand, किंवा तुम्हाला एक हेड स्टार्ट मिळाला. तो हेड स्टार्ट कसा मिळेल तर तुम्ही कदाचित 9वीचे जर प्रॉब्लेम्स आहेत किंवा 9वीचं जे एक्झाम सिलेबस आहे तो 8वीतच कव्हर केला, 10वीचा 9वीतच कव्हर केला. कोणता? फक्त JEE आणि NEET आणि CETशी रिलेटेड सिलेबस म्हणतोय बरं मी. फक्त ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो आहे त्याला फोकसमध्ये ठेवून तेवढाच सिलेबस तुम्ही कव्हर केला. 10वीमध्ये 11वीचा सिलेबस कव्हर केला, 11वीत 12वीचा केला आणि पूर्ण 12वी तुम्ही फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करण्यावरती दिलं, अनालिसिसवरती दिलं की मी कुठे कमी पडतोय, काय रिवाइज करायला पाहिजे, कोणते कन्सेप्ट कमी पडतायत. हे जर तुम्ही केलं तर इट डेफिनेटली हेल्प्स, इट डेफिनेटली पुट्स यू अहेड ऑफ द कर्व. आणि त्याच्यामुळे तुमचे कन्व्हर्जनचे चान्सेस हे खूप जास्त वाढतात. आणि त्याच्यामुळे फाउंडेशन कोर्स आय वुड से की जर तुम्हाला क्लिअर असेल की तुम्हाला काय करायचंय तर इट इज मस्ट, इट इज मॅन्डेटरी. ओके. सेकंड थिंग इज दॅट जर तुम्हाला माहित नाही की तुम्हाला पुढे काय करायचं तर फाउंडेशन कोर्स करायला पाहिजे का? तर आय विल सजेस्ट वन सिम्पल थिंग. ओके. की तुम्ही एक सायकोमेट्रिक टेस्ट असते,
ती अटेम्प्ट करा. ती सायकोमेट्रिक टेस्ट आचार्य अकॅडमीमध्ये करिअर काउन्सिलिंग थ्रू अवेलेबल आहे. ती टेस्ट तुम्ही अटेम्प्ट केल्यानंतर यू कॅन गेट अ रिपोर्ट की तुमचा इंटरेस्ट कशात आहे, इन्क्लिनेशन कशात आहे, तुमचा पर्सनॅलिटी टाईप काय आहे, तुम्ही नेमकं कशात करिअर करायला पाहिजे. जर हे तुम्हाला नसेल तर एक सेकंड अल्टरनेटिव्ह करिअर रोडमॅप काय आहे, टर्शरी अल्टरनेटिव्ह रोडमॅप काय आहे, आणि त्यातनं तुम्हाला क्लिअर होईल की तुम्हाला काय करायचं आहे. मग ह्या गोष्टी जर रिमोटली जरी रिलेटेड असतील इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या, देन अगेन येस, तुम्हाला फाउंडेशन अटेंड करायला लागेल. ओके, तर फाउंडेशनचे कोर्स तुम्हाला करायला लागतील, कारण त्यामुळे तुम्हाला नक्कीच प्रचंड फायदा होईल. तर उदाहरण द्यायचं झालं तर आर्किटेक्चरचे जे ऍडमिशन होतात ते सुद्धा जेई मेन्स थ्रू होतात. तर मग आर्किटेक्ट इज अगेन रिलेटेड टू व्हॉट, युअर मेकॅनिक्स, युअर मॅथमॅटिक्स, बेसिस ऑफ युअर सम ऑफ युअर सायन्स. तर मग या गोष्टी जर तुम्हाला आधीपासूनच येत असतील तर इट विल बी व्हेरी इझी फॉर यू टू क्रॅक द जेई मेन्स, राईट? ऑर नाटा वगैरेचे जे एक्झाम्स असतात आर्किटेक्चरच्या म्हणावं, किंवा बाकीच्या एंट्रन्स एक्झाम असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात, तर त्या क्रॅक करण्यासाठी तुम्हाला आधीपासून फार जास्त हेल्प होते. आणि त्यामुळे मी फक्त फाउंडेशन नाही म्हणत. इफ यू आर रिअली टार्गेटिंग फॉर दॅट, यू शुड फोकस ऑन अपिअरिंग फॉर एक्झाम्स लाईक किशोर वैद्य वैज्ञानिक एक्झाम, त्याच्यानंतर ऑलिम्पियाड एक्झाम्स, त्याच्यानंतर प्री आरएमओ एक्झाम्स, रिजनल मॅथ्स ऑलिम्पियाड एक्झाम्स, फाउंडेशन आहेच, NTSC आहे. या एक्झाम्सवरती तुम्ही आत्तापासून मेहनत घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा होईल. अँड वी ॲट आचार्य अकॅडमी वी डेफिनेटली कंडक्ट ऑल ऑफ दीज सेशन्स, अँड वी हॅव से IITians और ज्यांनी ऑलिम्पियाड क्रॅक केलेली आहे असे फॅकल्टीज आपल्याकडे शिकवण्यासाठी आहेत. ओके, सो आय होप दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन. What is the next question we have? Do we have any more questions? I guess no. Okay, so I think then we can conclude this session. If you don't have any more questions, if you would like to get in touch with us, just drop a message to Acharya Academy Baramati Facebook page, or you can also log on to Acharya Academy YouTube channel, or my contact. You can note down my contact number. It's 7588876494. I'll repeat again. It's 7588876494. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये सुद्धा आम्ही हे कॉन्टॅक्ट आणि डिटेल्स टाकू. इफ यू हॅव एनी मोर क्वेश्चन्स, फील फ्री टू रीच आउट टू मी. वी कॅन हॅव मोर डिस्कशन इन जनरल ऑल्सो. तुम्हाला पुढे आयुष्यात काय करायचं आहे, कोरोनाचा काय इम्पॅक्ट असेल तुम्हाला जे करायचं त्यावरती, या गोष्टीबद्दलही तुम्हाला डिस्कस करायचं असेल, और यू वुड लाईक टू गेट अन ॲक्सेस टू जे काही रिसर्च पेपर या मोठमोठ्या कंपन्यांनी पब्लिश केलेले आहेत, मॅकेन्झी, BCG, बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुप, बेन, ॲक्सेंचर स्ट्रॅटेजी वगैरे वगैरे, तर याचा तुम्हाला ॲक्सेस हवा असेल तर ते सुद्धा तुम्ही यू कॅन रीच आउट टू अस. इट्स कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. वी कॅन शेअर इट विथ यू. So with that, I'll conclude this. Thank you everyone. Thank you for your time. All the best. Ghari raha. Stay home. Stay safe. Okay. Take care. Bye bye.